गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या शुभ्र सकाळच्या वातावरणामध्ये सर्वजण उपासना करूनच या श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलेलं आहे ना, तुम्ही चांगले कर्म करा आणि पूर्णपणे विसरून जा। वेळ आल्यानंतर त्याचं फळ आहे ना तुम्हाला नक्कीच मिळणार आहे। पण मनुष्य असं करतो का बरं? कधीच करत नाही। मनुष्य आहे ना, चांगले कर्म करण्याच्या ऐवजी तो आपल्या मनामध्ये कोणता विचार करतो बरं? की आत्ताचं मी माझं जीवन एन्जॉय करून घेईन, नंतर मृत्यूनंतर कोण पाहणार आहे बरं? पण समर्थांनी सांगितलेलं आहे ना, जर तुझे कर्म जर आता चांगले असतील ना तर तुला नंतरचा प्रवाससुद्धा तुझं सुखमय होणार आहे। म्हणजे तुझ्या अंतरीमध्ये आहे ना, तुझ्या अंतरंगामध्ये भाव जसा असेल ना तशी तुला ही दुनिया दिसणार आहे। तुझा अंतरंग अवगुणांनी भरलेला असेल, पापांनी भरलेला असेल तर बाहेरचं जग तुला पापी दिसेल। पण तुझ्या अंतरंगामध्ये भगवंताची सेवा घडलेली असेल, दुसऱ्याच्या जीवनामध्ये सुख करण्याचं तुझं मनामध्ये इच्छा असेल तर तुला जग सुद्धा स्वच्छ दिसेल। समर्थांनी मनाच्या श्लोकांमध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे। असे हो जयांतरी भाव जैसा, वसे हो तया अंतरी देव तैसा, अनन्यास रक्षित से चाप पाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी। म्हणजे काय बरं? म्हणजे ज्याच्या अंतरीमध्ये म्हणजे अंतरंगामध्ये ज्याच्या मनामध्ये जसा भाव असेल ना, जशी भावना असेल तसा देव त्याच्या अंतरी वसत असतो। समर्थांनी सांगितलंच आहे ना, या सृष्टीचा एक नियम आहे, जर तुम्ही सृष्टीला थोडं जरी दिलं ना तरी तुम्हाला डबल परत मिळेल। तसा भगवंताचा सुद्धा नियम आहे। तर तुम्ही भगवंताची सेवा 24 तासातून निदान एक वेळ तरी 1 तास तरी केली ना तरी तुम्हाला त्या 1 तासाचं फळ आहे त्या आयुष्यभर मिळत असतं। म्हणजे समर्थांनी सांगितलेला आहे ना, या जीवनाचा हा काळ आहे ना, तो काळ आपली वाट पाहत असतो की कधी आपण अवगुण करतो आणि कधी आपण रसातळाला जातो। पण या काळाच्या आधीन आपण सापडलं नाही पाहिजे, म्हणून हे समर्थ विचार आपल्यामध्ये पाहिजेत असतात। पण मनुष्य मात्र हे समर्थ विचारा अंगीकारतो का बरं? कधीच अंगीकारत नाही। समर्थांनी सांगितलेलंच आहे ना, सदा सर्वदा देव सन्निध आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे, सुखानंद आनंद कैवल्यदाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी। हा देव आहे ना, सदा सर्वदा सन्निध म्हणजे समीप आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ट म्हणजे थोडासा धैर्य पाहत असतो, आणि आनंद आहे ना, मोक्ष देणारा हा भगवंत आहे। म्हणजे राम कधीही त्याच्या दासांचा अभिमान करणाऱ्या भक्ताची उपेक्षा कधीच करणार नाही। पण समर्थांनी बघा एवढं सुंदर वर्णन केलेलं आहे। ज्या पद्धतीनं मनुष्य 2 वेळची उपासना करतो, भगवंताची सेवा करतो ना, त्याचं फळ त्याला योग्य वेळ आल्यावर मिळत असतं। भले तुम्हाला 2 दिवस ते लेट फळ मिळेल, पण ते फळ नक्कीच मिळणार आहे।
पण आपला हा भक्त आहे ना, एवढी त्याला घाई झालेली असते, त्या घाईमध्ये भगवंताकडून तो लगेच फळ मागायला तयार होतो. पण समर्थांनी सांगितलेलं आहे ना, आपले जोपर्यंत पुण्याचा ठेवा होत नाही तोपर्यंत आपल्याला ते फळसुद्धा मिळत नाही. म्हणजे काय बरं? म्हणजे बघा, तुम्ही लहानपणी कावळ्याची गोष्ट ऐकलेली असेल. त्या माठामध्ये मडक्यामध्ये पाणी असतं, पण कावळ्याची चोच पुरत असते का बरं? जेवढा कावळा त्याच्यामध्ये खडे टाकतो आणि जेव्हा खडे टाकता टाकता ते पाणी वर येतं ना, तेव्हा ते पाणी तो पितो. म्हणजे हे पुण्याचे खडे आहेत ना, जोपर्यंत आपण हळू एक एक टाकत जाऊ ना, तसं पुण्यवरती येत जाईल आपल्याला. मग तेव्हा प्रचितीसुद्धा येईल. आपल्या जीवनामध्ये ज्या काही गोष्टी कमी आहेत ना, त्यासुद्धा आपल्या मनासारख्या घडतील. पण आपण लगेच एखादा मोठा खडा आपण त्या मडक्यामध्ये टाकायला बघू, तर तो मोठा खडा त्या मडक्यामध्ये जाईल का बरं? कधीच जाणार नाही. तो मोठा खडा टाकला ना, त्या मोठ्या दगडामुळं तो मडका फुटला जाईल. पण आपल्याला तसं करायचं आहे का? अजिबात नाही. आपल्याला छोटे छोटे खडे टाकून ते मडकं भरायचं आहे, आणि तेव्हा ते पुण्यरूपी ते अमृत आहे ना, ते आपल्याला चाखायला मिळणार आहे. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, भगवंतापुढे जर काही मागायचं झालं ना, तर मनुष्याने काय मागावं बरं? हे सद्गुरू नाथा, मला प्रेमाने भरलेले डोळे द्या, श्रद्धेनं झुकणारं मस्तक द्या, मदत करणारे हात द्या, सतत चांगल्या मार्गावर चालणारे पाय द्या, नामस्मरण करणारं मन द्या, आणि अंतिम श्वास तुझ्या चरणाशी विसावू दे. पण मनुष्य असं कधी मागतो का बरं? कधीच मागत नाही. समर्थांनी सांगितलेलं आहे ना, आपलं मन आहे ना, काही कारणांनी जेव्हा अस्वस्थ असतं त्यावेळी मनुष्याने नेहमी शांत राहावं. पण मनुष्य शांत राहतो का बरं? मनुष्य राग निर्माण करतो, अहंकार निर्माण करतो, मन त्याचं राक्षसरूपी होऊन जातं. मग जिथे अहंकार आणि लोभ असेल तिथे भगवंत वसतो का कधी? कधीच नाही. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, जेव्हा आपल्याला भरपूर राग येत असेल तेव्हा आपण शांत राहावं, कुणाशीही जास्त बोलू नये. अशा वेळी डोळे आतून मनातल्या मनात सद्गुरूंचं नामस्मरण करावं. एक लक्षात ठेवा, आपले सद्गुरू आहेत ना, आपल्यासोबत सतत असतात. त्यांना आपल्या अस्वस्थतेचं कारण माहीत असतं. काही वेळा आपल्याला काही गोष्टी त्यांना शिकवायच्या असतात. नामस्मरण सुरू केल्यानंतर काही वेळात आपल्या अस्वस्थतेचे ढग विरून सुद्धा जातात. मनाला प्रसन्न वाटतं. अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्या अगदी सहजगत्या मिळतात. खूप काही शिकायला मिळतो. म्हणून ज्यावेळी मन तुमचं अस्वस्थ असेल ना, त्यावेळी कुणावरही राग न काढता भगवंताचं नामस्मरण चालू ठेवा. हा तुमच्या जीवनामध्ये सर्वोत्कृष्ट बनण्याचा एक मार्ग आहे. म्हणजे काय बरं? म्हणजे जीवनामध्ये किती संकट जरी आली ना, तर त्या संकटांना घाबरून जाऊ नका. जिथे संकट असतात ना, तिथे विजयसुद्धा तुमच्या जवळ आलेला असतो. पण मनुष्य मात्र त्याकडे दुर्लक्ष करत असतो ना. जेव्हा जास्त संकट येत असतात ना, तेव्हा संध्यासुद्धा जास्त येत असतात. पण जेव्हा संकट येतात तेव्हा हा मनुष्य घाबरून जातो. पण घाबरून चालणार आहे का बरं? नाही ना. समर्थांनी सांगितलंच आहे ना, मनुष्य बरबाद कधी होतो बरं? माणसाला बरबाद करतात त्याच्या सवयी. पण ह्या जोपर्यंत आपल्या सवयी आपण बदलत नाहीत ना, तोपर्यंत मनुष्य बरबादीपासून वाचू शकत नाही. ज्यामुळं आपलं मानसिक आणि शारीरिक सुख शांती नष्ट होत असते. या सवयींमुळं माणसाला त्याच्या आयुष्यामध्ये समस्या तर येतातच, पण त्याचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्तच होऊन जातं ना. आणि त्याच सवयींबद्दल आपण बोलणार आहोत, ज्या माणसाला हळूहळू बरबाद करत असतात. पहिली सवय म्हणजे अधिक पैशाची इच्छा आणि खर्चात निष्काळजीपणा. बघा, काही माणसं असतात ना,
जास्त पैशाची इच्छा धरतात आणि खर्च करण्यामध्ये निष्काळजीपणा असतो, म्हणजे तो माणसाला नष्टच करत असतो. जेव्हा एखादा व्यक्ती केवळ पैशाच्या भुकेनं आपलं संपूर्ण आयुष्य वाया घालवू लागतं, तेव्हा तो कधीही समाधानी होऊ शकत नाही. त्याला नेहमी वाटतं की त्यानं जास्त पैसे कमावले तर आपलं आयुष्य चांगलं होईल, पण त्यामुळं तो मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या खचूनच जातो ना. या सवयींचा त्याच्या कुटुंबावर सुद्धा परिणाम होतो, नातेसंबंधावर सुद्धा परिणाम होतो, पण त्याची मानसिक स्थिती सुद्धा कमकुवत होते. अशा वेळेला मनुष्यानं निर्णय कोणते घ्यावं हे सुद्धा त्याला कळत नाही. आता दुसरी गोष्ट पाहूया, फुकट खाणं आणि अधिक वचवच करणं. आता वचवच करणं म्हणजे काय बरं? म्हणजे फुकटचं अन्न खाण्याची सवय आणि विनाकारण बोलण्याची सवय माणसाला बर्बादच करत असते. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, आपल्याला 2 वेळची उपासना का बरं करायला सांगितलेले आहे? त्याला हेच कारण आहे, जेव्हा मनुष्य उपासनेला बसतो ना, ब्रह्ममुहूर्तावर उठतो, तेव्हा मनुष्याचं मन निर्मळ होतं, मनुष्याचं मन एकचित्त होतं. आणि जेव्हा मनुष्याचं मन एकचित्त होतं ना, तेव्हा मनुष्याच्या मनाला सुखद असा वारा लागत असतो. आणि हा वारा, असं म्हणतात ना, ब्रह्ममुहूर्तावर आलेला वारा हा थेट स्वर्गातून येत असतो. आणि जेव्हा या स्वर्ग लहरी त्याच्या मनाला लागतात ना, तेव्हा त्याचं मन मौन होऊन जातं आणि माणसाला शांतपणे जगलेलं आयुष्य माणसाच्या जीवनामध्ये धनवान सुद्धा बनवत असतो. म्हणून मनुष्यानं उपासना नेहमीच करायला हवी. म्हणून जेव्हा एखादी व्यक्ती केवळ पैशाच्या भुकेत आपले संपूर्ण आयुष्य वाया घालवू लागते, तेव्हा तो कधीही समाधानी होऊ शकत नाही. त्याला नेहमी वाटतं की त्याने जास्त पैसे कमावले तर आपल्या आयुष्य चांगलं होईल, पण त्यामुळं तो मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या खचून गेलेला असतो. तसेच जे लोक खूप बोलतात ना, ते त्यांच्या बोलण्यानं इतरांना नाराज करतात आणि नातेसंबंधामध्ये दुरावा निर्माण करतात ना. जीभ बेलगाम झाली की माणसाचे कर्मही बिघडू लागतात. बघा, आपण या जीवनामध्ये हे जीवन जगत असताना काही माणसं अशी सुद्धा बघतो की त्यांचं जीवन अतिशय सुंदर असतं, पण या वैखरीवर त्यांचा लगाम नसतो. जिथे काही न बोललं पाहिजे तिथे काहीतरी अपशब्द बोलणं, त्याच्यामध्ये नातेसंबंधसुद्धा बिघडून जातात आणि आपल्या जीवनामध्ये आपल्याला महत्त्वसुद्धा राहत नाही. म्हणून अशा ठिकाणी कमी बोलणं कधीही चांगलंच आहे ना. समर्थांनी सांगितलेलं आहे, रागात घेतलेला निर्णय आणि खुशीत दिलेलं वचन आहे ना, आणि दुःखात दिलेले शाप आहे, हे मनुष्याने नेहमी लक्षात ठेवायला हवे. रागाच्या वेळी घेतलेला कोणताही निर्णय असू द्या, तो चुकीचा असू शकतो. रागाच्या भरामध्ये एखादी व्यक्ती आपली बुद्धी गमावते आणि असं पाऊल उचलू शकते ना, ज्याचा त्याला नंतर पश्चाताप होऊ शकतो. त्याचप्रमाणे खुशीत दिलेलं वचन असू द्या किंवा इतर परिस्थितीत पूर्ण करणं देखील कठीण असू शकतं. आणि दुःखाच्या वेळी दिलेले शाप हे देखील जीवनावर नकारात्मक परिणाम करतात. या सर्व परिस्थितीमध्ये माणूस त्याच्या विनाशाकडे वाटचाल करतो. बघा, पुढे आपण पाहूया, अधिक झोप आणि परस्त्रीची इच्छा. बघा, ही गोष्ट आहे ना, प्रत्येक मनुष्याने लक्षात ठेवायला हवी. आपल्या सर्वांना पुरेशी झोप आवश्यक आहे, परंतु जास्त झोपेची इच्छा आयुष्याचा नाश करू शकते. जेव्हा एखादी व्यक्ती रात्रंदिवस झोपण्यामध्ये वेळ घालवते, तेव्हा त्याचा विकास थांबत असतो. त्याचवेळी परस्त्रीशी संबंध ठेवणं देखील जीवनासाठी विनाशकारी असू शकतं. या सवयींमुळे आहे ना, व्यक्तीच्या कुटुंबामध्ये, समाजामध्ये समस्या निर्माण होत राहतात आणि त्याची प्रतिष्ठासुद्धा खराबच होते ना. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, मनुष्याचं जीवन बर्बाद का होतं बरं? मनुष्याचं जीवन बर्बाद होण्याचं कारण त्याचं मन स्थिर नाही.
आणि जेव्हा मनुष्याचं मन स्थिर नसतं ना, तेव्हा तो वेगवेगळे क्रूर कर्म करायला भाग पाडतो. तो मनुष्याच्या जीवनामध्ये हा अहंकारी राक्षस निर्माण होतो. समर्थांनी पुढचं बरबादीचं कारण सांगितलेलं आहे. बघा, या कलियुगामध्ये ते सर्रास बघायला मिळतं. तो म्हणजे गरिबांचा अपमान करणं, पैसेवाल्यांचा सन्मान करणं. बघा, हा काही मनुष्यांमध्ये गुण भरलेला असतो की जर तुम्ही पाहुण्यांचा आणि गरिबांचा अपमान केला आणि फक्त पैसा असलेल्यांचा आदर केला तर ते तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात. एक प्रसिद्ध म्हण आहे ना की पैसेवाल्या माणसाच्या पुढे आणि घोड्याच्या मागे कधीही जाऊ नका, कारण ते कधीही लाथ मारू शकतात. पाहुण्यांचा आणि गरिबांचा आदर केल्यानं तुमचा सद्गुण वाढत असतो. तर श्रीमंत लोकांसमोर केवळ दिखावा करणं आणि त्यांच्या सन्मार्थ बडाही मारणं हे तुम्हाला विनाशाकडे नेणारं असतं. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण कुणाचा आदर करा किंवा नका करू, पण अतिथीचा आणि गरिबांचा आशीर्वाद जर तुम्ही घेतला ना तर तुमच्या जीवनामध्ये कधीच काही कमी पडणार नाही. पुढे आपण बरबादीचं दुसरं सुद्धा कारण पाहूया. लहान मुलं, वृद्ध किंवा असह्य व्यक्तींकडे दुर्लक्ष करणं. बघा, आपल्या जर या जीवनाचा जर विचार केला ना, जेव्हा आपण आपल्या जीवनामध्ये लहान मुलं, आपल्या आई वडील किंवा असह्य व्यक्तींकडे दुर्लक्ष करतो तेव्हा आपलं सर्व गुण नष्ट होतात. ही सवय केवळ तुमचा आत्मा कमकुवत करत नाही तर तुमच्या जीवनातील चांगल्या गोष्टींचा नाश करतं. ही ईश्वराची मुळे. असह्य लोक आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहेत आणि त्यांचा अपमान करणं कोणत्याही प्रकारे योग्य आहे का बरं? नाही ना. म्हणून आपण कधी कधी बघा, ज्यांना पाय नसतील ना, ज्यांना हात नसतील त्यांना आपण मदत करायला हवं. ज्यांना बघा कोणत्याही पद्धतीनं खायला सुद्धा मिळत नसेल, जर त्यांना आपण अन्न दिलं ना तर ते पुण्य भरपूर मिळत असतं. पुढे बघा, आपण आता नंतरचा एक बरबादीचं कारण पाहणार आहोत. तो म्हणजे अहंकार. कलियुगामध्ये सर्वात महत्त्वाचा कारण आहे. हा अहंकार आहे ना, हा अधिक अहंकार देखील माणसाला अधोगतीकडे नेत असतो. जेव्हा एखादी व्यक्ती अभिमानाने भरलेली स्वतःला श्रेष्ठ समजू लागते तेव्हा तो योग्य आणि चुकीचा फरक करू शकत नाही. असे लोक त्यांच्या स्वतःच्या मूल्याचा अतिरेक करतात आणि इतरांना तुच्छतेने पाहतातच ना. या मानसिकतेनं ते आपल्या विनाशाकडे वाटचाल करतात. इतिहासामध्ये अशा अनेक लोक आहेत ना ज्यांनी आपल्या अहंकारामुळे वर्चस्व गमावलेलं आहे. आता तुम्हाला उदाहरण देण्याची गरज नाही, काही जेलमध्ये सुद्धा आहेत. अशा लोकांपासून जर आपल्याला सावध राहायचे असेल तर समर्थ विचार आपल्या जीवनामध्ये असायला हवे. जर समर्थ विचार जर नसतील ना तर आपल्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरंसुद्धा आयुष्यात आपल्याला मिळत नाही. बघा, पुढचं आपण बरबादीचं कारण पाहणार आहोत. मनुष्याच्या जीवनामध्ये असलेला क्रोध. या रागामुळं माणसाचा नाशच होतो ना. रागाचा परिणाम माणसाच्या विचार आणि निर्णय क्षमतेवर होतो. रागाच्या भरात घेतलेला निर्णय अनेकदा चुकीचाच ठरत असतो आणि त्यामुळं एखाद्या व्यक्तीला आयुष्यभर पश्चाताप होऊ शकतो. रागामुळं स्वतःचं आणि नात्यांचं नुकसानच होतं ना. म्हणून जास्त राग बरा नव्हे. ज्या मनुष्याच्या जीवनामध्ये वारंवार राग येतो ना तो कधीही अधोगतीकडे जात असतो. ज्याच्या जीवनामध्ये जास्त राग रुसवा नसेल त्याचं जीवन सुद्धा आनंदी असतं. म्हणूनच समर्थांनी आपल्याला सांगितलेलं आहे ना की मनुष्यानं शांत राहणं योग्य आहे, पण जास्त राग धरणं चुकीचंच आहे ना. या रागामुळं मनुष्याला जास्त त्रास होत असतो, जास्त दुःखामध्ये बुडून जातो. म्हणून मनुष्याने एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, जास्त कुणाच्या जवळ जाऊ नये. कारण मनुष्य जास्त संगतीमध्ये अडकतो ना तेव्हा तो रागामध्ये सुद्धा अडकून जातो. समर्थांनी सांगितलंच आहे ना, जर संगतीमध्ये अडकायचं झालं ना तर संतांच्या संगतीमध्ये अडका. पण संतांच्या संगतीमध्ये हा मनुष्य अडकतो का बरं?
कधीच अडकत नाही. कारण या जीवनामध्ये फक्त ही एकच संगत आहे, संत संगती. जर त्या संगतीमध्ये तुम्ही राहिलात ना तर तुमचं भलंच होणार आहे. साक्षात भगवंताची प्राप्ती तुमच्यामध्ये होणार आहे. म्हणून मनुष्यानं संत संगतीमध्ये अडकायला हवं, पण तिथे तो कधीच अडकत नाही. बघा, पुढचा आपण बरबादीचं आपण कारण पाहणार आहोत. लोभ आणि मोह. लोभ आणि मोह आहे ना, म्हणजे आसक्ती असते, यांना पापाचे पालक म्हणतात. जेव्हा एखादा व्यक्ती लोभ आणि मोहामुळे चुकीचे निर्णय घेतो तेव्हा तो नेहमीच विनाशाकडे जात असतो. लोभ माणसाला त्याच्या ध्येयापासून वळवतो आणि मोह त्याला या ऐहिक गोष्टींशी अधिक संलग्न करतो. म्हणजे जीवनात शांतता आणि संतुलन राहण्यासाठी या दोन गोष्टी टाळणं आवश्यक आहे. कधी कधी मनुष्य मोहापायी आपला भक्तिमार्ग सुद्धा विसरून जातो. पण प्रत्येकाने एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, जेव्हा मनुष्य मोहामध्ये अडकला जातो ना तेव्हा त्याच्या डोळ्यांवर अंधार येत असतो, कारण त्याचं मन विचलित झालेलं असतं. तेव्हा फक्त एकच तुमच्या जीवनामध्ये एकच पर्याय उरलेला असतो, तो म्हणजे भगवंताचं नामस्मरण. जेव्हा तुम्ही मोहामध्ये कुठे अडकाल ना, जेव्हा तुम्ही भगवंताचं नामस्मरण करायला सुरुवात कराल तेव्हा तुम्ही त्या मोहातून कधी तुमची सुटका होईल तुम्हाला सुद्धा कळणार नाही. म्हणून समर्थांनी सांगितलेलंच आहे ना, मनुष्यानं भगवंताचं नामस्मरण कधी कमी करू नये. कारण हे नामस्मरण जेव्हा तुम्ही निरंतर कराल ना, बघा तुमच्या जीवनामध्ये भरपूर अशा दुःखांच्या गोष्टीसुद्धा होणार आहेत. पण ज्यावेळी आपल्या जीवनामध्ये निरंतर नामस्मरण असेल त्यावेळी त्या दुःखांची तीव्रतासुद्धा कमी होणार आहे. आणि ही तीव्रता कमी करण्याचं काम आहे ना, उपासना आणि नामस्मरण करत असतं. आता पुढच्या बरबादीचं कारण पाहूया, इतरांची संपत्ती बळकावणं. बघा, या कलियुगामध्ये आहे ना, हे आपल्याला सर्रास बघायला मिळतं. जे लोक आपल्या भावाची आणि कमजोर लोकांची मालमत्ता हडप करतात ते कधीच सुखी होऊ शकत नाही. ही सवय माणसाला मानसिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या नष्ट करत असते. एक दिवस असा येतो ना की ती व्यक्ती संपूर्ण अधोगतीकडे जाते, कारण ज्यानं इतर लोकांच्या वस्तू हडपलेल्या आहेत तो कधीही शांततेमध्ये कधीच जगू शकत नाही. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, या सवयींचा अवलंब केल्यानं तुमच्या शारीरिक आणि मानसिक स्थितीवर त्याचा परिणाम तर होतच असतो, पण तुमच्या संपूर्ण आयुष्यावर देखील त्याचा परिणाम होतो. जर तुम्ही या सवयी टाळल्या आणि सकारात्मक जीवन जगले ना तर तुम्हाला आध्यात्मिक आनंद मिळेल, पण तुमच्या आजूबाजूचं वातावरणसुद्धा चांगलं होईल. पण हे घडेल कधी बरं? जेव्हा तुम्ही 2 वेळची उपासना कराल, जेव्हा तुमच्या जीवनामध्ये रोज श्रवण घडेल, तेव्हा सर्व तुमच्या मनासारखं होऊन जाईल. म्हणून कसल्याही चिंतेमध्ये राहू नका, कसल्याही विचारांमध्ये राहू नका. हे समर्थ विचार आहेत ना, तुमच्या जीवनामध्ये आनंदी आनंदच निर्माण करणार आहेत. म्हणूनच सद्गुरूंना शरण जा. एक वेळचं जीवनामध्ये मौन धारण करा. आणि हे मौन जेव्हा तुम्ही धारण कराल ना, जेव्हा आयुष्याचा हा संकल्प कराल की हे भगवंता, माझ्या आतून घडलेल्या या अगोदरपासूनच्या चुका आहेत त्या तुम्ही पदरात घ्या, मला माझ्या नवीन आयुष्याची सुरुवात करायची आहे. बघा, हे भगवंत एवढं भोळं दैवत आहे ना, एक क्षणाचाही विलंब न करता तुमच्या सर्व चुका माफ करून टाकतील आणि तुम्हाला जीवनाचा नवा आनंद आणि अमृतमय रहस्य तुमच्या जीवनामध्ये निर्माण होईल. म्हणून अजून वेळ गेलेली नाही. तुम्ही किती जरी पापी असाल, आयुष्यामध्ये किती जरी जणांच्या सुखामध्ये तुम्ही दुःख निर्माण केलेलं असेल, पण आज आपल्याला वाळल्याचा वाल्मिकी व्हायची गरज आहे. म्हणून ज्या पद्धतीनं रामायणामध्ये आपण पाहिलं ना की वाळल्याचा वाल्मिकी कसा झाला, आणि आज आपल्याला तीच गरज निर्माण झालेली आहे. म्हणूनच आपल्याला संत संगतीमध्ये राहणं गरजेचं आहे. समर्थांनी मनाच्या श्लोकांमध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे.
नको वीट माणू रघुनायकाचा, अति आदरे बोलिजे राम वाचा, नवेचे मुखी सापडे रे फुकाचा, करी घोष त्या जानकी वल्लभाचा. हे म्हणा, या भगवंताचा कंटाळा अजिबात करू नकोस. अत्यंत आदरपूर्वक वाणीनं, चांगल्या वैखरीनं तू रामनाम घेत जा. सकाळ संध्याकाळ तुझ्या जीवनामध्ये रामनामाच्या नामस्मरणाशिवाय दुसरं काहीही नसू दे. त्यात तुझं काही खर्च होणार आहे का बरं? नाम घेतल्यानं फुकटात भगवंताचा लाभ होणार आहे. म्हणूनच त्याच्या नामाचा जयघोष तू करत जावा. पण आपण मात्र कधी करतो का बरं? म्हणूनच सकाळ संध्याकाळ 2 वेळची उपासना यासाठी सांगितलेली आहे ना. जेव्हा मन सकाळी जेव्हा आपलं उठतं तेव्हा मनामध्ये दुसरे काही विचार असतात का? एकदम शुद्ध आणि निरागस मन असतं. ज्या मनावर आपण सकाळी या प्रेमाचा वर्षाव करू, भगवंताचं नामस्मरण घेऊ ना, तर आपला पूर्ण दिवस आनंदी जाईल. पण मनुष्य मात्र तसं करतो का? सकाळी घरामध्ये उठतो, आपल्या पत्नीशी भांडण करतो आणि मगच तो कामावर जातो. तसं तो अजिबात घर सोडत नाही. पण ज्या जीवनामध्ये ज्या मनावर समर्थांचे विचार असतील, तो कधी घरात भांडणं करेल का बरं? कधीच करणार नाही. आपल्या आईवडिलांशी अत्यंत प्रेमाने वागत असतो. आपल्या पत्नी मुलांशी अतिशय त्याचं सौख्याचं वातावरण असतं. म्हणून पती पत्नीनं दोघांनीही श्रवणाला बसावं. म्हणून समर्थांनी सांगितलेले आहे ना, आपली लहान लहान मुलं आहेत ना, त्यांना सुद्धा श्रवणाला बसवा. जीवनामध्ये तुमच्या जास्त शिक्षण जरी नसेल ना तरीसुद्धा चालेल, पण संस्कार गरजेचे आहेत. म्हणूनच समर्थांनी सांगितलंच आहे ना, या जगामध्ये या विश्वामध्ये सर्वश्रेष्ठ कोण आहे बरं? आनंदी आणि समाधानी कोण आहे बरं? ज्याचा सन्मान प्राप्त झाल्यावर ज्याला कधीच गर्व होत नाही. अपमान झाला ना तरी तो कधी क्रोधित होत नाही, आणि क्रोध उत्पन्न झाला तरी तो कठोर शब्द उच्चारत नाही. तोच मनुष्य सर्वश्रेष्ठ असतो. पण आपल्या मते तसा मनुष्य आपण अडाणी मानतो, पळपुटा मानतो. पण भगवंताच्या दृष्टीनं आहे ना, तोच मनुष्य सर्वश्रेष्ठ असतो. कारण शांत राहायला जेवढी ऊर्जा लागते ना, तेवढी रागवायला लागत नाही. म्हणूनच शांत राहणं ही मनुष्याची भगवंताची भक्ती आहे. पण मनुष्य असं कधी वागतो का बरं? म्हणूनच सर्वश्रेष्ठ आपण आहोत की नाही हे आपण स्वतःला प्रश्न विचारावे. जोपर्यंत आपण स्वतःला हे प्रश्न विचारत नाहीत ना, तोपर्यंत आपल्याला ते उत्तरसुद्धा मिळणार नाही. म्हणजे प्रत्येक दिवस हा देवाने दिलेला नवा आशीर्वाद आहे. म्हणून मनुष्यानं आयुष्यामध्ये आनंदी राहायला हवं. प्रत्येक व्यक्तीला परमेश्वर आपल्या जीवनात काही ना काही उद्देशानं आणत असतो. कोणी आपल्याला केवळ आजमावून जातो, कोणी आपल्याला ज्ञान देऊन जातो, कोणी आपल्याला वापर करून जातो, तर कोणी खरा जगण्याचा अर्थसुद्धा शिकवून जातो ना. आपण कोणाकडे बरं लक्ष द्यायचं? जो आपल्याला जगण्याचा अर्थ शिकवतो ना, तोच आपल्या भल्यासाठी असतो. पण आपण त्याच्यावर चिडतो. हा मानवी स्वभावच असा आहे ना, की जर विश्वास असेल तर न बोलता सर्व समजून घेता येतं, आणि विश्वास नसेल ना तर बोललेला प्रत्येक शब्दाचा अर्थ विपरीतसुद्धा घडलेला असतो. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, आपण जर भक्ती करत असाल ना तर भगवंतावरचा विश्वास, श्रद्धा आयुष्यामध्ये कधीच ढळून देऊ नका. जोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये भगवंतावर विश्वास असेल ना, तोपर्यंत तुमच्या केसाला सुद्धा धक्का पोचू शकत नाही. तुमचे कितीही शत्रू असू द्या, सर्व तुमच्यावरची दुःख असतात ना, भगवंत त्या दुःखांची तीव्रता कमी करत असतो. म्हणून दुःखाचा डोंगर कोसळला ना तरी मन विचलित न होऊ देता धीरानं मार्ग काढणं हे थोर माणसाचं लक्षण आहे. आणि ह्या थोर माणसाला
हा थोर मनुष्य नक्की होतो कधी? जेव्हा समर्थ मार्गावर चालतो, समर्थ विचारांवर असतो, तो थोर मनुष्य असतो. म्हणून आपल्या जीवनामध्ये कुणावर रागवू नका, कुणाचा राग रुसवा करू नका. म्हणजे आपलं जीवन बघून कुणीही म्हणावं, अरे खरंच तुझं जीवन एवढं सुंदर आहे ना, की तुझ्याकडे पाहिल्यानंतर मला भगवंताची आठवण येते. असं कधी आयुष्यामध्ये आपल्याला कोणी म्हटलं आहे का बरं? कधीतरी या गोष्टीचा विचार करा, थोडा विचार करा. तुमचं मन हळूच तुम्हाला आवाज देईल. पण आपण शांत बसून विचार करू तेव्हा ना. पण आपण मात्र विचार अजिबात करत नाहीत. आपण नुसते भगवंताला प्रश्न विचारत असतो. आपल्याला नुसती आपल्या गोष्टींचे अडचणींना वेळ भगवंतानं द्यावा असं आपल्याला वाटत असतं. पण आपल्या जीवनामध्ये आपल्याच प्रश्नांची उत्तरं आपल्या जीवनामध्ये दडलेली असतात. ते आपण मात्र विसरून जातो. पण तरीसुद्धा भगवंत कोणत्याही वेळेला तुमच्यासाठी तत्परच असतो ना. कधी प्रचिती देऊन जातो, कधी तुमच्या जीवनामध्ये मुलांना जॉब लावून जातो, कधी तुमच्या जीवनामध्ये आनंद देऊन जातो. पण आपण मात्र त्या आनंदाच्या वेळेमध्ये भगवंताची आठवण ठेवतो का बरं? पण आपण ठेवायला हवी. तरच हीच खरी भक्ती आहे ना. जेव्हा दुःख आल्यानंतर आपण भगवंताला साकडे घालतो, भगवंता धाव, त्या वेळेला सुद्धा भगवंत धावतो. पण जेव्हा सुखाचे दिवस येतात तेव्हा ही सद्गुरू कृपा आहे ना, या सद्गुरू कृपेची निरंतर आठवण यायला हवी. पण आपण ते विसरून जातो. पण आजपासून असं करू नका. जीवनामध्ये निरंतर समाधान हवं असेल ना, तर भगवंताचं नामस्मरण आयुष्यभर जीवनात राहू दे. जय जय रघुवीर समर्थ.